तो मनुष्य खरोखर कमनशिबी आहे, ज्याला कोणी बोलणारा नाही, टोकणारा नाही. जर श्रेष्ठ पुरुष बोलत टोकत असले तर आपलं कल्याण होतं, नाहीतर काय आहे, मग विरोधक आपला पाय खेचून खाली उतरवतात. त्यात रागद्वेष वाढतो. पूर्वीच्या जमान्यात धर्माची रोकटोक मानून राजा वृद्ध होण्यापूर्वीच राज्याची आसक्ती सोडून एकांतात साधना करायला जात असत. आत्ता जरी नाही गेले तरी विरोधी पार्टीवाले पाय खेचून का होईना त्यांना एकांतात पाठवतात. व्ही.पी. सिंगनाही एकांतात पाठवलं आणि नरसिंह रावांनाही पाय खेचून एकांतात ढकललं, जगाला माहिती आहे. पण या अगोदर हे सज्जन एकांतात गेले असते तर कदाचित आदर वाढला असता. जीवनात वैराग्यही पाहिजे, त्यागाचं सामर्थ्यही पाहिजे. आणि वाहवाही बरोबरच. वाहवाही जे करत आहेत ते तर त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी करत आहेत. आपण कुठे आहोत हे आपण जितकं जाणतो तितकं लोक नाही जाणत. जयरामजी की. जिथे आपली उणीव आपल्याला दिसते ती उणीव सकाळी रोज ध्यानाच्या वेळी, साधनेच्या वेळी ती उणीव काढून टाका. समजा तुम्हाला भीती वाटते तर ओम 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 जरा जरा बाबतीत भाय कसलं. आज भीतीला नाही थारा देणार, मी निर्भय राहीन. समजा मला चोरी करण्याची सवय आहे. आजचा दिवस मी चोरी नाही करणार, आज मी प्रामाणिक होईन. हरिओम हरिओम. समजा मला कोणाला पाहून डोळा मारण्याची सवय आहे. कल्पना करा. जयरामजी की. कल्पना करा. तर आज ज्या कोणी बायका मुली दिसतील माझ्या आई व बहिणी समान असतील. डोळा का मारेन? डोळा जरी मारला तर बहिणीला असं करतो किंवा आईला असं करतो अशा पवित्र भावनेने करेन, नाहीतर मग त्यांच्या हृदयातील परमात्म्याकडे पाहेन. तर एक एक दुर्गुणाला संपवून त्या जागी विपरीत भाव. वाईट विचाराऐवजी विपरीत भाव काय असेल? चांगली भावना असेल. समजा मला चालता चालता खाण्याची सवय आहे. कॅन्डी खाऊ लागलो, मी हुंकू लागलो, मसाला खाऊ लागलो की नाही आजचा दिवस पान मसाला नाही, हरडचा तुकडा खाईन. पान मसाल्यात तर निकोटीन पॉइझनच आहे. ॲक्ची नाही नाही. एका दिवसात कोणी महात्मा नाही बनत आणि एका दिवसात वृक्षाला फळ नाही लागत. एका दिवसात कोणी सती सावित्री नाही बनत आणि एका दिवसात कोणी पवनसुत हनुमान नाही बनत. हळू 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 दुर्गुण काढून टाकत जा, सद्गुण वाढवत जा, तेव्हा सत्य स्वरूपाची कृपा प्रकाशमान होते. बोले सत्पुरुष आहेत, महापुरुष आहेत, पण आम्ही बाबा घसरतच पुढे गेलो आहोत. जयरामजी की. असा कोणी धर्तीवर माईचा लाल म्हटला की मी जन्मलो आणि पळू लागलो, चालू लागलो, तर मी ही गोष्ट मांडणार नाही. जन्मला तर चला, हळूहळू शिकला, गुडघ्यांवर चालला, मग मध्येच पडला, पांगुळगड्यासोबत चालला, पुन्हा पडला, असं चाललं पाहिजे, शिकलं पाहिजे.